सचिन सर आहेत का नाही तिथे काल आपल्या पेशंटपाशी असा विषय झाला ते म्हणले ह्या टेस्टला तुम्हाला पैसे लागतील। या 4-5 दिवसामध्ये जर या आरोपींना अटक नाही झाली तर माजलगावला एक हजारोच्या संख्येनं आम्ही मोठा मोर्चा काढू। पण मेंढपाळावरती वारंवार जे हल्ले होत आहेत हे हल्ले घडू नयेत। गुन्हेगार हा गुन्हेगार आहे, त्याला गुन्हेगाराची वागणूक मिळाली पाहिजे। तिथं बाकीचा काही इंटरफिअर झाला आणि त्यांना जर अटक बिटक नाही झाली मग आम्हाला हा विषय सामाजिक विषय आहे। कारण 4-8 दिवसाला एक घटना घडते। आमच्या डोक्यात एकच आहे की पुढं कुठं अशी घटना घडू नये, एवढंच आमचं हे ते माहिती आहे मला। फक्त FIRची एक कॉपी आम्हाला द्या आणि FIRची कॉपी मिळाली काल आज दुपारपासून तिकडे घ्यायला पाठवलं आणि आरोपी सापडते ना कुठं जाते थोडी चर्चा झाल्यामुळं काय लपले असते त्यांना प्रतिबंध कारवाई करा, गुन्हा दाखल होईल तर आपण त्यांना करा ना तुम्ही कारवाई। आपले सकाळी चर्चा झाली दोन वर्षात कधीच मी छातीवर करून बोलणार अधिकारी बरोबर नाही बरोबर आणि मी तुमचाच आहे बरोबर सात दाखल करून टाकलं। आम्हाला एक FIRची कॉपी द्या म्हणजे FIRची कॉपी घ्या पटकन आरोपी अटक व्हायला किती वेळ लागेल आपल्याकडे? तुम्ही जर मनावर घेतलं तर आरोपी 1 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही धरू शकता। हो मी रात्री 4 वाजता कुठं होतो विचारा त्या शेतात होतो। त्याच्या 2 पोरं घरी होते, त्यांना बी बोललो तिथं हे केलं। पुन्हा त्याचा मेवना गावात राहतो, त्याच्या मेवण्याला सकाळी मी गावात आम्हाला काय करा तुम्ही असं सांगा सगळ्या समोर एवढ्या दिवसात मी आरोपी हजर करतो त्याचा प्रयत्न करतो। उलट 1 दिवस जास्त घ्या। हा पण जास्तीत 2 ते 3 दिवस आम्ही काढू हुडकून ठीक आहे, काय अडचण नाही। रात्री हो सर रात्री त्याच्या घरी गरज पडली आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करायला सांगा ना उलट चांगला आहे ना। आम्ही मदतीवालेच मला पाहिजे ना। पेशंटचा जॉब घेताना कधी सांगा आम्हाला साहेबाचा 4 वाजता साहेबाला फोन आला हो आपण बोलवतो हो 2-4 जण आम्ही येतो। मग तेच मध्ये 5-6 जण आपण जाऊन त्यांच्याकडे 4 जाईल मी त्यांना ये जो पशुपालक है भेड़ होती है चरण इनके ऊपर हमले होते हैं। अभी का ये जो सेशन है ना इसमें ये पशुपालक अपना काफिला लेके इस गांव से उस गांव स्थलांतरित होते रहते, माइग्रेट होते रहते। तो लंगर है, थोड़ा सा सोशल डिस्क्रिमिनेशन की वजह उनके ऊपर अटैक होते हैं, हमले होते हैं। कम्युनिटी के लोग करते हैं वगैरह, ऐसा हम क्लेम नहीं करते। मगर हम क्या बोलते हैं कि ये उनकी जो फ्रिक्वेंसी है ये बढ़ती जा रही है। हम इधर आए हैं, ये जो आरोपी है इसके ऊपर FIR और उसको मनुष्यवध का गुना दाखिल होना चाहिए और एक 2-4 दिन के अंदर उनको अरेस्ट होना चाहिए। इसके वजह हम इधर आए हैं। देखिए हम लोगों ने जिसका अटैक हुआ था पर्सन जो है वो परसों आया एक तिकडच्या हॉस्पिटलमध्ये तो उनको इंजरी था। तो इंजरी के लिए उनको ज़्यादा चोट ना लगे, ज़्यादा कुछ नुकसान ना हो, हमने उनको यहाँ के हॉस्पिटल में भेजा कि आप वो करा के आओ, फिर वहाँ पर कंप्लेंट देते हैं। तो वहाँ गए, वहाँ जाने के बाद उनको रेफर किया, वो चले गए बीड के हॉस्पिटल में। बीड के हॉस्पिटल में कल हमने यहाँ से अपना हे बघा माजलगाव परिसरामध्ये मेंढपाळ बांधव आपल्या मेंढ्या चरत असताना 2 मेंढपाळ बांधवांच्या बिटे नावाचे आहेत, एक निवृत्ती बिटे आणि लहू बिटे, या 2 भावांवरती समाजकंटकांनी गावगुंडी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर जो जीव घेणा हल्ला केलेला आहे ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत। आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत। या आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, अन्यथा आम्ही माजलगावला खूप मोठा मोर्चा काढू असा अल्टिमेटम आम्ही आता पोलीस स्टेशनला दिलेला आहे। आम्हाला पोलीस स्टेशननं 2 ते 3 दिवसात आरोपींना अटक करण्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे। IPS अधिकाऱ्यांना पण आम्ही आता भेटलेलो आहोत आणि इथल्या PIना पण भेटलेलो आहोत, तसं त्यांनी सांगितलेलं आहे।
या 4-5 दिवसामध्ये जर या आरोपींना अटक नाही झाली तर माजलगावला एक हजारोच्या संख्येनं आम्ही मोठा मोर्चा काढू. कारण हे जे समाजकंटक आहेत हे वारंवार या घटना घडत आहेत आणि हे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगाराची बॅक हिस्ट्री आहे. त्याच्यावरती मर्डरसारखे परत चंदन चोरीसारखे गुन्हे आहेत आणि बीड परिसरामध्ये, बीड परिसरच नाही बोलत पण मेंढपाळावरती वारंवार जे हल्ले होत आहेत हे हल्ले घडू नयेत. पोलिसांचा धाक अशा गुन्हेगारांवरती असला पाहिजे आणि एक सामाजिक आडी मनामध्ये ठेवून मेंढपाळावरती हल्ले होत आहेत अशा कृत्याचा आम्ही निषेध करायला इथं माजलगाव पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. काय हे राजकीय षडयंत्र आहे असं तुम्हाला वाटतं? राजकीय षडयंत्र मला नाही वाटत कुठले पुढारी किंवा नेते मेंढपाळावरती हल्ले करायला सांगत असतील. पण जे गावगुंडी गावात पाराच्या कट्ट्यावरती बसून चकाट्या पेटणारी जी काही समाजकंटक म्हणेन मी त्यांना, मी कुठले समाज जात असं नाही म्हणणार कारण आरोपीला काही जात असत नाही आणि असं वाईट कृत्य करणाऱ्या माणसाला हे बघा एक काळ असा आहे, आत्ताची पण परिस्थिती अशी आहे की मेंढपाळ आणि तिथला स्थानिकचा शेतकरी यांचे एक ऋणानुबंध आहेत हजारो शेकडो वर्षाचे. कारण कुठल्याही शेतकऱ्याला मेंढपाळ आपल्या रानात आला पाहिजे आणि आपल्या रानात मेंढ्या बसल्या पाहिजेत ही भावना आहे शेतकऱ्याची. हे जे वातावरण आहे हे मेंढपाळ आणि शेतकऱ्याचं जे नातं आहे या नात्याच्या आड येणारे हे कोण गुंड आहेत याला पोलिसांनी शोधलं पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त आता त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे. पण आम्ही याच्यावरती समाधानी नाही आहोत. 2-4 दिवसामध्ये जर अटक नाही झाली या आरोपींना तर आम्ही माजलगावला मोठा मोर्चा काढू. तात्या बरोबर आहे का? ताई बरोबर आहे का? सगळेजण मंडळी आहेत दस साहेब आपण सगळी मंडळी इथं येऊ आरोपींना. कारण माजलगावच्या पोलीस स्टेशनला याच्या अगोदरचा अनुभव आम्हाला वाईट आहे. सामाजिक कार्यकर्ते पवन करवरवरती हल्ला झाल्यानंतर 3 महिने या आरोपी सापडत नव्हते. आम्हाला ते टेन्शन आहे की या आरोपींना कोण पाठीशी घालतंय का हे आम्हाला शोधायचं आहे म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला इथं आलो आहे. आज आरोपींचा शोध अटक करण्यासाठी धरणे आंदोलन करावं लागत आहे. धरणे आंदोलन करावं लागतंय आम्हाला पोलीस स्टेशनला. आता ते ज्या कुटुंबियावरती हल्ला झाला आहे त्यांच्या महिला भगिनीसुद्धा इथं आलेल्या आहेत. आता अरे आम्ही मेंढ्या चारायच्या शेतकऱ्यांबरोबर दिवसभर एकदम उन्हातानामध्ये आम्ही कामं करायची का पोलीस स्टेशनला येऊन न्याय मागत बसायचं? इथं पोलीस प्रशासन काय करतं? पोलिसांचा काही धाक बिक आहे की नाही अशा आरोपींवर? आणि वारंवार घटना घडत आहेत. या शारदाताई पांढरे आहेत या वारंवार मेंढपाळांच्या प्रश्नावरती मांडत असतात. 2-4 दिवसाला एका घटनेला सामोरं जावं लागतं आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा आहे की नाही? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आमचे विचार नाही. मेंढपाळावरती वारंवार हल्ले होत आहेत. मी तर मेंढपाळांना आव्हान करेन आपल्या हातामध्ये डायरेक्ट ढाळा पाडायची कुऱ्हाड असते. कारण आपला जर जीव घ्यायला कोण येत असेल आपल्या डोक्यात जर कोण धारदार शस्त्रानं हल्ला करत असेल तर त्या कुऱ्हाडीचा वापर फक्त ढाळा पाडण्यासाठी करू नका. आपला जीव वाचवण्यासाठी तुम्ही डायरेक्ट अतिक्रमण करा. मी चेतावणी देत नाही, मी जबाबदारीनं बोलतो आहे. तर वारंवार ह्या घटना घडत आहेत. पोलिसांचा धाक या आरोपींवरती नाही आहे आणि कोण सामाजिक भावनेनं जर बोलत असेल तर मग आम्हीही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्हीसुद्धा रस्त्यावर उतरू आणि आरोपींना पोलीस जर त्यांना शिक्षा देणार नसतील तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. हे आम्हाला दुर्दैवानं बोलावं लागतं आहे.